राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून काही तरुण आंदोलन करत असतात। या आंदोलन करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ बघून पोलीस त्यांना अटक करतात। अटक केल्यानंतर त्यांच्यासोबत चांगली वर्तणूक होत नाही, त्यांना हिंसाचाराला सामोरं जावं लागतं आणि यात झालेल्या हिंसामध्ये त्या तरुणाचा मृत्यू होतो। ही गोष्ट आहे सोमनाथ सूर्यवंशीची। त्याच्या घरच्यांच्या मते असंच काहीसं झालं होतं 15 डिसेंबर रोजी। 11 डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आंदोलनातील व्हिडिओ बघून। सोमनाथ सूर्यवंशी हे परभणीमध्ये का आले होते तर ते लॉचे LLBचे विद्यार्थी होते आणि शेवटचा अंतिम वर्षाचा पेपर द्यायला ते परभणीमध्ये आले होते। या दरम्यान एका आंदोलनात ते सहभागी झाले। त्या आंदोलनानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि अटकेमध्ये त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांचं व्हर्जन काय आहे? पोलिसांचं व्हर्जन असं आहे की अटकेत असताना त्यांच्या छातीत जळजळ होऊ लागलं म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं। मात्र या सगळ्या कारभारामध्ये काही शंका आल्याने सोमनाथ सूर्यवंशी याच्या घरच्यांनी हे जे पोस्टमॉर्टम आहे ते परभणीत न करता छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय गृहात हे करावं याची विनंती केली। हे पोस्टमॉर्टम तिथं झालं आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला। पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर हे क्लिअर झालं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कुठल्या छातीत जळजळ झाल्याने नाही तर त्यांच्या मृत्यूचं कॉज होतं की शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज, म्हणजे अनेक वेदनादायी प्रहारानंतर झालेला मृत्यू हे त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलं आणि यानंतर महाराष्ट्राचं राजकारण पेटलं। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा धरून ठेवला, सरकारला धारेवर धरलं, पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार आणि त्यांच्याविरुद्ध ताशेरे ओढले आणि यामुळं महाराष्ट्रात एक नवीनच राजकारण उभं झालं। या राजकारणाला उत्तर देताना स्वतः गृहमंत्री मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला संबोधित केलं। त्यांच्या म्हणण्यामध्ये 3 मुद्दे होते। त्यांच्या म्हणण्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी अटकेत असताना त्यांना 2 वेळेस मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं होतं। या दोन्ही वेळेस त्यांना विचारण्यात आले की तुमच्यावर 3rd डिग्री किंवा तत्सम काही हिंसाचार होतोय का तुमच्यावर पोलिसांकडून? त्या दोन्ही वेळेस त्यांचं उत्तर नाही असं होतं। दुसरी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली ती म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी जिथं कैद होते तिथील व्हिडिओ फुटेज आहे अनएडिटेड आणि त्याच्यामध्ये असं काहीही होताना दिसत नाही। तिसरी गोष्ट, सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्यावेळेस अटक करण्यात आली होती त्यावेळेसच त्यांना श्वासोच्छ्वास करताना एक आजार होता, त्या आजाराचीही नोंद घेण्यात आली होती। सोबतच त्यांच्या अंगावर काही जखमाही आढळल्या होत्या। यासोबतच त्यांचं एक हाडसुद्धा तुटलेलं होतं असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे। पण नेमकं खरं काय याचं उत्तर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनी दिलं आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये आहे कॉज ऑफ डेथ इज शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज। खूप सारी मारहाण झाल्यानंतर जो शॉक लागतो त्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाला असं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हणलं आहे। हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट फायनलाइज करायला जे हॉस्पिटलकडे सुद्धा गेला होता आणि तेथील डॉक्टरांनी याच्या विरोधात त्यांची काही नोंदी दिल्या। याच्यामुळे आता त्यांच्यावर सुद्धा आरोप लावण्यात आले असं सुद्धा प्रकाश आंबेडकर बोलले। यानंतर ही सगळी केस न्यायालयात गेली। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने त्यांच्या घरच्यांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली, त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी मदत केली। उच्च न्यायालयात ही केस गेल्यानंतर त्याच्यामध्ये निकाल आला की या सगळ्या प्रोसेसमध्ये तेथील पोलीस अधिकाऱ्यांची चूक आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी। या संदर्भात या पोलिसांवर FIR रजिस्टर करा असं सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने सांगितलं होतं। मात्र तसं आजपर्यंत झालं आहे का तर नाही। या केस संदर्भात महाराष्ट्र शासन तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा परिवार प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयात गेलं। ही केस ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयात गेली त्यावेळेस सुद्धा बरेच युक्तिवाद करण्यात आले आणि त्याच केसची आज सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा जो निर्णय होता तोच कायम ठेवला। याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा असं वाटतं की तेथील पोलीस प्रशासनाची चूक होती आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला हवी होती। त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले। आता इथून पुढं प्रकाश आंबेडकर असं बोलले की सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या पोलिसांवर FIR रजिस्टर होती का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्या संदर्भात गुन्हे काय लावले जात आहेत, कलम काय लावले जात आहेत। या केसमध्ये आतापर्यंत अनेक वळणं आलीत, त्यातलं एक 2 इंटरेस्टिंग वळण म्हणजे ही केस चालू असताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांना बरेच लालच देण्यात आले। त्यातील एक म्हणजे पैशाची लाच देण्यात आली की तुम्ही केस मागं घ्या। दुसरी लाच म्हणजे तुमच्या परिवारातील आम्ही कोणाला तरी पोलिसांमध्ये नोकरीला लावतो असं सुद्धा एक लालूच त्यांच्या घरच्यांना देण्यात आलं होतं।
जर पोलिसांकडे काही लपवायलाच नाही आहे आणि पोलीस जसं म्हणत आहेत की त्यांचा मृत्यू फक्त छातीत जळजळ झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेताना झाला आहे, तर ही लाच देण्याचा प्रयत्न कोण करत आहे? नेमकं प्रकाश आंबेडकर जे राज्य शासनावर आरोप करत आहेत त्याच्यामध्ये काय खोटं आहे हे समजण्यासाठी ही केस सर्वोच्च न्यायालयात आहे आणि त्याची सुनावणी लवकरच होईल. त्या सुनावणीनंतरच नेमकं या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू कसा झाला हे समजणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे LLB कायद्याचे विद्यार्थी होते आणि ते स्वतःच्या शिक्षणाची अंतिम वर्षाचा पेपर द्यायला परभणीत आले होते. एका 35 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू फक्त एक आंदोलन केल्यामुळे झाला का, हा महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न आहे. फक्त आंदोलन केलं म्हणून पोलीस कोणाला एवढं मारतं का की त्या तरुणाचा मृत्यू होईल, असे अनेक प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात आहेत. या केसमध्ये नेमक्या अपडेट्स काय आहेत, सोमनाथ सूर्यवंशी केसचं पुढं काय होतं याबद्दल आम्ही बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.